महाराष्ट्रातील तब्बल या 7 जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका। पुढील 5 दिवसात या 7 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह थेट ढगफुटीसारखा पाऊस कोसळणार आहे। ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी संपूर्ण राज्यासाठी अत्यंत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे। नमस्कार मित्रांनो, बोलगड्या मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण कमालीचा उकाडा आणि अंगाची लाही करणारा उन्हाचा चटका सहन करतोय, पण मित्रांनो ही शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती। निसर्गाने अवघ्या काही तासात इतकी भयंकर कूस बदलली आहे की एका बाजूला कडक ऊन असताना दुसऱ्या बाजूला थेट ढगफुटीसारखा पाऊस या 7 जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवायला तयार झाला आहे। हा इशारा फक्त जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तर या 7 जिल्ह्यांमधील कोणकोणते तालुके आणि कोणकोणती गावे धोक्याच्या रडारावर आहेत त्यांची अधिकृत नावे जाहीर झाली आहेत। जर तुम्ही नोकरीसाठी, व्यवसायासाठी घराबाहेर पडत असाल किंवा महामार्गावरून प्रवास करणार असाल तर पुढील 5 दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत संवेदनशील आहेत। कोणते आहेत ते 7 जिल्हे, त्या जिल्ह्यांमधील नेमके कोणते तालुके धोक्यात आहेत, पाऊस नेमका किती वाजता आणि कसा धडकणार, हा व्हिडिओ 1 सेकंदासाठी सुद्धा स्किप करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शांतपणे बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी आम्ही प्रशासनाने दिलेली एक अशी गुप्त चेतावणी सांगणार आहे जी तुम्हाला ऐन वादळात रस्त्यावर जीवघेण्या संकटात अडकण्यापासून वाचवू शकते। मित्रांनो, आता आपल्याला प्रश्न पडला असेल की एका बाजूला ऊन चालू असताना दुसऱ्या बाजूला अचानक ढगफुटीसारखा पाऊस कसा काय पडू शकतो। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या सविस्तर हवामान विश्लेषणानुसार यालाच विज्ञानाच्या भाषेत थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी किंवा लोकल वेदर सिस्टीम म्हणतात। मे महिन्याचा शेवटचा आठवडा असल्याने महाराष्ट्रात अंतर्गत भागात तापमान 40 ते 43 अंशाच्या पार गेले आहे। जेव्हा जमिनीवर प्रचंड उष्णता तयार होते तेव्हा तिथली हवा हलकी होऊन वेगाने आकाशात जाते। नेमक्या याच वेळी समुद्रावरून येणारे मान्सूनचे बाष्पयुक्त वारे या गरम हवेला धडकतात। जेव्हा ही अत्यंत गरम हवा आणि समुद्राची थंड हवा एकत्र येतात तेव्हा अवघ्या काही मिनिटातच आकाशात 10 ते 12 किलोमीटर उंचीचे ढग तयार होतात। मित्रांनो, पंजाबराव डक यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की हे ढग ज्या भागात तयार होतात तिथे ते थांबून राहत नाहीत, तर अवघ्या अर्धा ते 1 तासात एखाद्या धरणाचा दरवाजा उघडावा तसा संपूर्ण पाऊस एकाच ठिकाणी रिकामा करतात। याच परिस्थितीला आपण ढगफुटीसारखा पाऊस म्हणतो। आता मित्रांनो, या पावसात ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील आणि विजांचा कडकडाट इतका भयानक असेल की घरांच्या खिडक्या देखील हादरतील। म्हणूनच या 7 जिल्ह्यातील गावकऱ्यांनी आणि शहरात राहणाऱ्या नागरिकांनी गाफील राहण्याची चूक अजिबात करू नये। चला तर मग मित्रांनो, आता अगदी सविस्तरपणे आणि थेट पाहूया। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात नेमके कोणते 7 जिल्हे, त्यांचे तालुके आणि गावे धोक्याच्या उंबरठ्यावर आहेत। तुमचे गाव यात आहे का नीट तपासून घ्या। पहिला जिल्हा येतो तो म्हणजे सांगली जिल्हा। या यादीतील पहिले नाव आहे सांगली जिल्ह्याचे। सांगली, मिरज आणि कुपवाड त्याचबरोबर जत या शहरी भागासह ग्रामीण पट्ट्यात मोठा धोका आहे। धोक्यात असलेली तालुके मिरज, तासगाव, विटा, जत, कवटेमंकाळ, पलूस आणि शिराळा येथील डोंगराळ भाग। मित्रांनो, आता वादळी वाऱ्यांमुळे महामार्गावरील मोठी लोखंडे, होर्डिंग्स, झाडे आणि विजेचे खांब कोसळण्याची दाट शक्यता आहे। सांगली आणि मिरजेतील सखल रस्त्यावर अवघ्या अर्ध्या तासात पुरस दृश्य आणि पाणी साचू शकते। नंबर 2चा जिल्हा आहे कोल्हापूर। दुसरा आणि अत्यंत संवेदनशील जिल्हा म्हणजे कोल्हापूर। दक्षिण महाराष्ट्रातील या केंद्राला मान्सूनपूर्व वारे थेट धडकणार आहेत। धोक्यात असलेले तालुके यामध्ये पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, करवीर, कागल आणि बुदरगड।
मित्रांनो, परिस्थिती बघायला गेलं तर घाटमाथ्याच्या परिसरात दृश्यमानता शून्य होईल. राधानगरी आणि गगनबावडा घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दरडी कोसळण्याच्या भीतीने रात्रीचा प्रवास पूर्णपणे टाळावा. मित्रांनो, नंबर 3चा जिल्हा येतो सातारा. तिसरा रडारावर असलेला जिल्हा म्हणजे सातारा. इथे ढगांचा गडगडाट सर्वात भीषण असणार आहे. धोक्यात असलेले तालुके यामध्ये महाबळेश्वर, वाई, जावळी, कराड, पाटण आणि कोरेगाव पट्टा. यामध्ये परिस्थिती बघायला गेलं तर महाबळेश्वर आणि वाईच्या डोंगराळ गावामधील नागरिकांना प्रशासनाने विजांपासून वाचण्यासाठी पक्क्या छताखाली राहण्याचा इशारा दिला आहे. उघड्या मैदानात किंवा झाडांखाली उभे राहणे जीवघेणे ठरू शकते. चौथा जिल्हा आहे सोलापूर. सोलापूरमध्ये प्रचंड उष्णतेमुळे लोकल सिस्टीम खूप वेगाने ब्लास्ट होणार आहे. धोक्यात असलेले तालुके यामध्ये पंढरपूर, सांगोला, माळशिरस, बार्शी, करमाळा आणि सोलापूर शहर परिसर. यामध्ये परिस्थिती बघायला गेलं तर पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी वादळाच्या वेळी मोकळ्या जागेत राहू नये. या तालुक्यामध्ये अचानक मोठ्या आकाराची गारपीट होण्याची दाट शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. मित्रांनो, आता नंबर 5चा जिल्हा आहे रत्नागिरी, कोकण किनारपट्टी. 5वा जिल्हा आहे रत्नागिरी. समुद्रातील वाढत्या हालचालीमुळे किनारपट्टी पूर्णपणे अलर्टवर आहे. धोक्यात असलेले तालुके यामध्ये रत्नागिरी शहर, राजापूर, लांजा, चिपळूण आणि गुहागर. परिस्थिती बघायला गेलं तर चिपळूण आणि राजापूर सारख्या सकल शहरांमध्ये अचानक येणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणी साचेल. समुद्रात प्रचंड उंच लाटा उठणार असल्याने पर्यटकांना आणि मच्छीमारांना किनाऱ्यांपासून दूर राहण्याचा कडक इशारा दिला आहे. नंबर 6चा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. 6वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. इथे पुढील 5 दिवस मान्सून पावसाचा जोर सर्वाधिक राहू शकतो. धोक्यात असलेले तालुके यामध्ये कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण. परिस्थिती बघायला गेलं तर मित्रांनो, मुंबई गोवा हायवेवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी गाड्यांचा वेग मर्यादित ठेवावा. विजांचा कडकडाट सुरू असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे पूर्णपणे बंद ठेवावी. मित्रांनो, नंबर 7चा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना पट्टा. 7वा रडारावर असलेला महत्त्वाचा भाग म्हणजे मराठवाड्याचे प्रवेशद्वार. धोक्यात असलेले तालुके यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर, सिल्लोड, पैठण, जालना आणि बदनापूर या सर्व परिसरात. त्याचबरोबर या ठिकाणी परिस्थिती पाहायला गेलं तर दुपारनंतर अचानक हवामान बदलेल. व्यावसायिक, व्यापारी आणि कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे, असा इशारा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला आहे. मित्रांनो, अंदाज तर आपण पाहिला, पण जेव्हा अशी अचानक ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होते किंवा वादळ येते तेव्हा आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं यासाठी पंजाबराव डक यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने जारी केलेले हे 5 नियम प्रत्येकाने लक्षात ठेवावे. पहिला मुद्दा म्हणजे लोखंडी होर्डिंग्स आणि झाडाचा आसरा म्हणजेच थेट मृत्यू. रस्त्याने जात असताना अचानक पाऊस किंवा वादळ सुरू झाले तर कधीही रस्त्यावरील मोठ्या लोखंडी जाहिरातीच्या होर्डिंगखाली किंवा जुन्या झाडाखाली उभे राहू नका. वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग्स एका सेकंदात कोसळतात आणि मोठे अपघात घडू शकतात. 4 चाकी गाड्यांमध्ये असणारे सुरक्षा कवच. जर तुम्ही कारमधून प्रवास करत असाल आणि विजा चमकू लागल्या तर कार रस्त्याच्या कडेला झाडांपासून दूर पार्क करा. कारच्या काचा पूर्ण बंद करा आणि आतच बसा. दुचाकी स्वारकांनी त्वरित पक्क्या इमारतीचा आसरा घ्यावा. घरातील महागडी उपकरणे वाचवा. आता मित्रांनो, विजांचा कडकडाट सुरू असताना घरातील टीव्ही, फ्रीज, संगणक आणि विशेषतः वायफाय राउटरचे प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा. विजेच्या उच्च दाबामुळे ही उपकरणे एका झटक्यात जळून खाक होऊ शकतात. पाणी साचलेल्या रस्त्यावरून जाताना दक्षता घ्या. शहरांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्यास तिथून चालताना आजूबाजूला विजेचे खांब किंवा उघड्या तारा नाहीत ना याची खात्री करा.
या दिवसात पाण्यात करंट उतरण्याचा धोका 90% वाढतो. ऊर्जा आणि दळणवळणाचा बॅकअप सुरक्षेचा उपाय म्हणून महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला जातो, जो पुन्हा सुरू होण्यासाठी 10 ते 12 तास लागू शकतात. त्यामुळे आपले मोबाईल, पॉवर बँक आणि इमर्जन्सी लाईट्स आधीच पूर्ण चार्ज करून ठेवा. तर मित्रांनो, निसर्गाचा हा लहरीपणा आणि बदल पुढील 5 दिवस आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. संकट कधीही तारीख आणि वेळ सांगून येत नाही, पण जर आपण आधीच सावध असू तर आपण स्वतःचे आणि आपल्यासोबतचे मोठे नुकसान नक्कीच टाळू शकतो. आता तुमची बारी आहे. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून, तालुक्यातून किंवा गावातून पाहत आहात आणि सध्या तुमच्या भागात हवामानाची काय परिस्थिती आहे? तिकडे कडक ऊन आहे की ढग दाटून आलेत? ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करून सांगा, जेणेकरून तुमच्या कमेंटमुळे तुमच्या भागातील इतर नागरिकांनाही तिथली लाईव्ह परिस्थिती समजेल. शेवटी एक अत्यंत महत्त्वाची आणि नम्र विनंती, हा व्हिडिओ फक्त स्वतः बघून सोडून देऊ नका. हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवरील फॅमिली ग्रुपवर, मित्रांच्या ग्रुपवर, तालुक्याच्या ग्रुपवर आणि नातेवाईकांना आत्ताच शेअर करा. कारण तुमचा एक शेअर कोणाला तरी ऐन पावसात रस्त्यावर अडकण्यापासून किंवा मोठ्या दुर्घटनेपासून वाचवू शकतो. हवामानाच्या अशाच अगदी ताज्या, अचूक आणि सविस्तर अपडेट्स सोप्या मराठी भाषेत पाहण्यासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.